आणि पुरस्कार आता मला तिथे मी गेले राष्ट्रपती मध्ये किती लोक फेटाने स्वीकारला, त्याने फेटा फेकून दिला. मला नाही आवडत म्हणून मी काढून ठेवला. आता मगाशी म्हणलं मला फेटा नाही आवडत, आणि फेटा हा महिलांचा नाहीये. महिलांचं काय तुम्हाला सांगू का मी? महिलांचे माझा लाग येऊन देऊ नका कोणाला. मी खरं ते सांगते, महिलांचा हा पदर आहे महिलांचा. मी प्रत्येक ठिकाणी ते मला फेटा बांधू नका. फेटा म्हणलं तर हा माझा बांधवांचा फेटा आहे, हा महिलांचा फेटा नाही. हा महिलांचा पदर आहे. काही महिला म्हणतील आम्ही फेट बांधित होते, ही मावशी लागली काहीतरी बोलायला, आणि बोललोय तरी चालेल बाबा. पण आपली भारतीय आपण बदललो म्हणून आपला निसर्ग बदललाय. आता कधी पाऊस पडतो, कधी गाराचा पाऊस होतो. मग हे बघा, आपण जर बदललो नसतं तर आपला निसर्ग सुद्धा बदलला नसताना. आपण बदललो म्हणून आपला निसर्ग बदलला. तर आपल्याला निसर्ग चांगला ठेवला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीचं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे, आपल्या शेतातलं पाणी चांगलं ठेवलं पाहिजे, माती चांगली ठेवली पाहिजे. हे कामच मला इकडून तिकडे नेते, हेच मी शेतकऱ्यांना सांगते. आता पुरस्कार घेताना पहिली मी मोदी नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेले 3-4 वर्षापूर्वी. तेव्हा मी माझं काम मोदीला सांगितलं. लोक हिंदीतून बोलत, इंग्रजीतून बोलत. मी बोले म्हणजे मी एक सीड बँक तयार केली DCBIची. म्हणजे कोणत्या गावात म्हणले? नगर जिल्ह्यामध्ये, अकोला तालुक्यामध्ये छोटंच एक कोंबडणं गाव आहे. म्हणजे येईल मी कधीतरी तुमच्या बँकेला भेट द्यायला. आता मी अशी तिकून ते माझ्याकडे येते. मला म्हणतात काय सीड मदर बीज माता, कसं काय तुमचं काम चालू आहे, कसं काय लक्षात राहिलं त्या माणसाचे एवढे दिवस, काय माहिती बाई. म्हणले एक छोटीच्या घरामध्ये मी 22 वर्षे काम केलं. मला बाईक संस्थेने खूप मोठी मदत दिली आमच्या महिलाला. आम्ही घरच्या घरी गांडूळ खत बनवतो, घरच्या घरी गांडूळ पाणी बनवतो. पाला पाचोळा भरपूर पडतोय, त्या पाला पाचोळ्याचं आम्ही खत बनवतो, जीव अमृत बनवतो, घरच्या घरी बनवतो. ते आपण करीत नाही. आपण पैसे देतो, कुठंतरी एका मालाला 4-4 गोण्या टाकतो. नाही त्या मालाला बाजारभाव भेटला तर शेतकरी आत्महत्या करतो. मग ही आत्महत्या जर थांबवायची असेल तर आपण परत जुन्याकडे वळवलं पाहिजे, आणि परत जुन्याकडेच केलं पाहिजे. आणि जुन्याकडे जर नाही वळत तर ही माती जर संपल्याशिवाय कधीच राहणार नाही. ही एक शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे. मग बाईट खात्याने आम्हाला खूप शिकवलं, आम्हाला खूप सांगितलं. आपल्या शेतामध्ये खूप रानभाज्या होत्या. आता मला इथं एक आजीबाई दिसत नाही, नाही तर मी म्हणले असते आजी पहिलं शेतात गेलो किती वटीभर भाजी आणत होत्या. ती भाजी बिन तेलाची करून खात होत्या तरी तिला चव होती, आणि आता तेलात तळत भाज्या खातात तरी तिला चव नाही. आणि त्या भाजीचं बी शेतामध्ये ठेवलंच नाही. 1-1, 2-2 किलोमीटर 3-3 हांड्यानी पाणी वाहतात, पण शहरामध्ये एरी बादली सुद्धा उचलत नाही. बाजारची पिशवी सुद्धा घेऊन चालत कुठं तरी रिक्षा पकडतात. का तर त्यांना गोळ्या औषधं काम नाही करायचं, वजन नाही उचलायचं, तरी त्यांचं शिथिल. आणि मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगत असते, मला कुठलाही अभ्यास नाही, मी कुठली शिकलेली नाही. कोणा प्रश्न विचारायचा ते नक्कीच तुम्ही घ्या, आणि खरोखर ह्या कामाला जर लागले ना तर खूप चांगलं काम होईल. शिक्षण घेतलं म्हणून सुशिक्षित होत नसतं. व्यक्तिमत्व म्हणजे ताई म्हणतात ना, नारी तू नारायणी. एकदा टाळी वाजून ताईंचा आपण या ठिकाणी कर्तृत्वाने केली कसोटी, यातच दिसते तुमच्या कार्याची सचोटी. अथक श्रमाचा पराक्रम तुमचा आहे मानबिंदू आमचा. कोणताही जरी माणसानं उपकार केलं तर ते कधीच विसरू नये. मी एका छोट्याच्या केली, ही पहिलीच गावामध्ये माझ्या केली. कधी मी बोलले सहज पुरस्कार घेताना लय लोक मन व्यक्त करीत. मी बोलले म्हणले हे किती भेटले मला सांगता नाही येणार, पण यांना ठेवायचा जागाच नाही म्हणलं घरामध्ये.